चला तर आज आपण पालक पनीरची भाजी करू. मस्त अशी हिरवीगार रेस्टॉरंटसारखी. मी इथे पालक नीट करून घेत आहे, देठ पूर्ण काढून मस्त असे पानं घेत आहे छान. हे बघा, मस्त अशी आपण छान हिरवीगार भाजी करू. बरेच जणांची भाजी लालसर अशी काळसर अशी दिसते, तर काही ट्रिक आहेत ते तुम्हाला मी सांगते आज. ते चुका तुम्ही टाळा, तुमची पण भाजी हिरवीगार होईल. चला तर मी इथं सर्वप्रथम पाणी ठेवते गरम करायला. पाणी तापलं की त्यामध्ये आपल्याला ती पालकची भाजी टाकायची. माझं तर पाणी गरम झाले, तर त्यामध्ये आपण भाजी टाकू. मग पालक तुम्ही जेवढी हवी तेवढी भाजी टाकू शकता. मी इथे एक जुडी घेतलेली आहे, तर मी आता मस्त अशी खालीवर करून घेते या भाजीला. छान बघा कशी हिरवीगार अशी भाजी दिसायली बघा. मस्त अशी एक उकळी होईपर्यंत या पाण्यामध्येच आपल्याला अशीच ठेवायची आहे भाजी. हे बघा, मस्त अशी हिरवीगार दिसलेली आहे. पाणी याला काही शिजायला जास्त वेळ लागत नसते. पालकची भाजी खूप लवकर शिजते पाण्यामध्ये टाकले की लगेच, कारण की आपल्याला मिक्सरमधून पण काढायची आहे ग्रेव्ही, त्यामुळे जास्त वेळ आपल्याला शिजू द्यायची नाही. हे बघा, अशी उकळी आलेली आहे. थोडंसं 5 ते 6 सेकंद मी थांबते. मस्त असं खालीवर करून घेते मध्ये. आता हे आपल्याला पाणी जे काढलेले आहेत गरम पाण्यातले, हे आपल्याला थंडगार पाण्यामध्ये टाकायचे आहेत. मी इथे फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे थंडगार, त्या पाण्यामध्ये मी हे पानं टाकून देत आहे आपली भाजी. हे बघा, अशी पाण्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायची आहे. 10-15 सेकंद ठेवून द्यायचे. आपल्याला जेवढा इकडे भाजीची तयारी करूपर्यंत आपल्याला ती भाजी तशीच ठेवून द्यायची आहे. मी इथं पनीर कट करून घेते. बघा, मी इथं पनीर कट करून घेते. तर आता इथे मी कोथिंबीर नीट केला, कोथिंबीरचे देठ होते ते पण याच्यामध्ये मी टाकून देते. भाजी खूप छान लागते कोथिंबीरचे देठ, आणि ते पण आपण पालकसोबत मिक्सरमधून काढून घेऊ. मी इथं पनीर फ्राय करून घेते. मीडियम गॅसवर आपल्याला थोडंसं पनीर फ्राय करून घ्यायचं आहे. जास्त लालसर पण नाही, मीडियम. याने भाजी खूप छान लागते. असं परतून घ्यायचं. चिटकू शकते कढईला पनीर, असं सारखं परतून घ्यायचं. हे बघा, आपला पनीर झाला, मस्त परफेक्ट झालेला आहे. तुम्ही हे पालक आणि ते कोथिंबीर आता मी मिक्सरमध्ये काढून घेते. यामध्ये तुम्ही लसूण पण टाकू शकता. मी हे बघा पनीर असं तळून घेतलेलं आहे. तर मी त्याच कढईमध्ये कांदे परतून घेते. ती पालक मी आता आपण काढून घेतलेली आहे, एका बॉलमध्ये काढून ठेवलेली आहे मी. आता आपल्याला कांदे परत त्याच तेलामध्ये, आपल्याला पनीर जे तळलं होतं त्याच तेलामध्ये आपल्याला हे बघा ग्रेव्ही मी काढलेली आहे, अशी मस्त अशी बारीक काढून घ्यायची. ते मी टाकून घेते. आता मी हेच तेलामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि कांदे टाकून घ्यायचे. मस्त असे परतवून घ्यायचे छान. थोडेसे असे शिजल्यासारखे होऊ द्यायचे. थोडेसे 5 ते 6 सेकंद असे परतून घेतल्यावर त्याच भांड्यामध्ये मी पालक काढलेलेच भांड्यामध्ये तुम्ही कांदे काढून घेते, ज्यामध्ये मी लसूण कुटला होता अगोदर, त्यामुळे ते कुटलेला पण लसूण त्यामध्ये मी टाकून दिला. असं वाटण करून घेतलं. हे बघा, ओबड असं. आता आपण त्याच कढईमध्ये तेल टाकू थोडंसं, आणि ते वाटण केलं त्याच्यामध्ये टाकून देऊ. पण ते वाटण असं परतून घेऊ. थोडंसं असं तेल वेगवेगळं सेपरेट व्हायला लागेल, सुटायला. तेल सुटायला लागते बघा, साईडनं तेल सुटायला, तोपर्यंत असं परतून घ्यायचं छान. हे बघा, असं 10-15 सेकंद आपल्याला परतून घ्यायचं. यामध्ये आपले मसाले टाकायचे. मी इथे हळद टाकते. आता लाल तिखट टाकते. तुम्ही ठेचा पण टाकू शकता, पण लाल तिखटने छान चव येते बघा. असं छान असं परतवून घ्यायचं बघा. तेल सुटत आहे बघा तोपर्यंत. आता यामध्ये आपण जी पालक काढली होती ती आपण टाकून देऊ. मी ती ग्रेव्ही टाकून देत आहे बघा, पालकची काढलेली आपण. मस्त त्याला आपण असं खालवर करू बघा. बघ किती हिरवीगार आपली दिसत आहे भाजी बघा ग्रेव्ही. नंतर हिरवागार आपल्या भाजीला कलर येतो. हे बघा, मस्त असे 15 ते 20 सेकंद असंच फिरून घ्यायचं, असंच शिजू द्यायचं छान असं पालकला. तोपर्यंत आपण इथं मसाला रेडी करू. मी इथे दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी, त्यामध्ये मी पालक पनीरचा मसाला टाकत आहे बघा. त्या पॉकेटवर माप असते बघा, किती पालकनुसार मसाला वगैरे दूध घ्यायचं असते. मी बघा हे मसाला असं मस्त मिक्स करून घेते. आपल्या दुधावरची जी साय आलेली असते ना, ती पण तुम्ही या भाजीला टाकली की खूप हिरवीगार अशी छान भाजी होते, आणि चव पण छान येते. मी इथे साय टाकलेली आहे बघा दुधावरची. ते मसाला आपल्याला याच्यामध्ये भाजीत टाकून द्यायचा आहे बघा. छान असं मिक्स करून घ्यायचं. 10 ते 15 सेकंद आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं छान.
बघा अशी आपली भाजी उडायला लागते बघा. तर मग नंतर आपल्याला असं पनीर टाकून द्यायचं. नंतर असं मिक्स करून, भाजीला जास्त वेळ लागत नाही शिजायला. बघा आपल्या भाजीचा मस्त असा स्वास येत आहे, छान. बघा आपली भाजी रेडी झालेली आहे. ही राईससोबत तर खूप छान लागते. नक्की ट्राय करा तुम्ही, या पद्धतीने भाजी करून बघा. तुमची पण भाजी अशी हिरवीगार छान मस्त होईल. झालेली आहे भाजी आपली बघा रेडी. गॅस बंद करत आहे बघा. नंतर ही भाजी घट्ट होते.